सांगली एलसीबीची दमदार कारवाई. रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त. 62,000चा मुद्देमाल हस्तगत. सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक सौ कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 62,000 रुपये आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित जाधव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी मधुसूदन मगदूम हा जुना धामणी रोडला कमरेला पिस्तूल खोचून थांबलेला आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे जुना धामणी रोड परिसरात सापळा रचला असता संशयित इसम थांबलेला दिसला. पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. आरोपीचे नाव मधुसूदन महेश मगदूम, वय 24 वर्षे, राहणार गल्ली नंबर 6, हसनी आश्रम, विश्रामबाग, सांगली असे सांगितले. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित जाधव, अतुल माने, प्रकाश पाटील, संदीप पाटील, पोलीस नाईक श्रीधर बागडी, पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर, संकेत कानडे, ऋषिकेश सदामते, केरवा चव्हाण, सूरज थोरात, विनायक संधी, पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटणकर आदींनी केली. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SS न्यूज मराठी, मिरज.